25 मिनिटं 50 बातम्या। नाशिक रोड परिसरामध्ये कारने एका ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली। कार आणि ट्रॅक्टरच्या अपघातात कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अपघातात 2 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे। विरारमध्ये मिलिंद मोरे अर्नाळ्यातील एका रिसॉर्टवरती गेले होते। यावेळी त्यांच्यात आणि रिक्षा चालकामध्ये वाद झाला। 2 जणांनी त्यांना मारहाण केल्याचं बोललं जातंय। मात्र वाद सुरू असताना कारला टेकून उभ्या असलेले मिलिंद अचानक कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला। मात्र त्यांचा मृत्यू नक्की हार्ट अटॅकमुळे झाला की मारहाणीमुळे हे अजून समजू शकलेलं नाही। खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्यानं भिडे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेलाय। त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे आता बंद आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी 1 फुटानं घटली आहे। त्यामुळे संथ गतीनं पूर ओसरायला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही। मात्र पन्हाळा गगनबावडा मार्ग अद्यापही पाण्याखालीच आहे। जिल्ह्यातील 85 बंधारे पाण्याखाली गेल्यानं हजारो हेक्टर शेतजमिनीचं नुकसान झालंय। नागपूर जिल्ह्यात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणं भरली आहेत। तोतलाडोह धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं धरणाचे 14 दरवाजे उघडण्यात आलेत, तर निम्न वेण्णा धरणाचे 21 दरवाजे उघडण्यात आले। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क करण्यात आलंय। वर्ध्यामध्ये मुसळधार पावसामुळे जंगलातील झरे धबधबे ओसंडून वाहू लागले, तर बोर धरण जंगलातील नदी नाल्यांना पूर आलाय। यावेळी धबधब्यावरती आनंद लुटण्यासाठी तरुणांची गर्दी होतीये। नागपुरात पावसानं जोरदार हजेरी लावली। उमरेड तालुक्यातील मकरधोकडा डॅम ओव्हरफ्लो झालाय। धरण परिसरात पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। मावळ तालुक्यातील वडिवळे धरण 100% भरलं असून धरणाच्या सांडव्यावरून 1124 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। मुसळधार पावसामुळे मावळ तालुक्यातील धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे। कोल्हापुरात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागानं पुराच्या पाण्यातून वाट काढत रात्रभर नागरिकांना मदत केली। गर्भवती महिलेला सुमारे 20 फूट पाण्यातून रेस्क्यू करत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। जवानांच्या या धाडसी कृत्याचं जिल्ह्यामध्ये कौतुक होत आहे। वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातील कार प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय। दरम्यान या प्रकल्पामध्ये पाण्यात एक युवक वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे। अजय सलामे असं वाहून गेलेल्या तरुणाचं नाव आहे आणि ही घटना घडताच कारंजा पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आणि कारंजा पोलिसांकडून बेपत्ता युवकाचं शोधकार्य सुरू आहे। पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस झालाय। त्यामुळे शहरातील अनेक भागात गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत। त्यामुळे पिण्याचं पाणी उकळूनच प्यावं असं आवाहन पुणे महापालिकेतर्फे करण्यात आलंय। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। मुसळधार पावसामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात सुद्धा वाढ झाली आहे। याकडे प्रशासनानं लक्ष द्यावं अशी मागणी करण्यात येते आहे। महाराष्ट्राला आठवड्याभरापासून झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोर काहीसा ओसरण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। त्यामुळे गुरुवारपर्यंत राज्यामध्ये कुठेही रेड किंवा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नाही। मात्र काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज आहे। केंद्र सरकार आता पूरग्रस्त भागाला केंद्रीय मदत देण्यासाठी देशात कायदा आणण्याचा विचार करते। त्यामुळे ते क्षेत्र पूरग्रस्त घोषित केलं तरच केंद्राची मदत मिळणार आहे। जुलै महिना सरत आला तरी देखील अकोल्यातील वारी येथील हनुमान सागर प्रकल्पाच्या जलसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही। त्यामुळे जवळपास 84 खेड्यांचा पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांवरती टीका केली। आरक्षणावरती तोडगा काढण्याची शरद पवारांची भूमिका म्हणजे सोराच्या उलट्या बोंबा असा टोला त्यांनी लगावला। तर शरद पवारांनी जरांगेंबाबतची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी केली। शरद पवारांनी सरकारला आणि मुख्यमंत्री शिंदेंना उपदेशाचे डोस देऊ नयेत असं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं। मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी। मोघम बोलून दुसऱ्या पक्षाला डॉमिनेट करू नये असं प्रतापराव जाधव म्हणाले। ठाकरे गटाच्या सुनील महाजन यांनी केलेल्या आरोपांवरती भाजपचे आमदार सुरेश भोळे यांनी प्रत्युत्तर दिलं। महाजन दाम्पत्य आमदार होण्यासाठी चुकीचे आरोप करतायत आणि राजकारण विकासासाठी करा, डर्टी राजकारण करू नका असा हल्लाबोल त्यांनी केला। पुणे आणि मुंबईतील पावसामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। सरकार कोणत्याही प्रकारचं नियोजन करत नाही, तर जसं सरकार तसंच रस्त्यांची अवस्था अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली। शेतकऱ्यांच्या थकीत पीक विम्यासंदर्भात गिरीश महाजनांनी विमा कंपन्यांच्या कामकाजावरती संताप व्यक्त केला। विमा कंपन्यांच्या चुकीच्या कामामुळे शेतकऱ्यांवरती अन्याय होतोय असा आरोप त्यांनी केला। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतलाय। आजपासून मुंबईकरांवरील 10% पाणी कपात मागे घेण्यात येणार आहे। पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामध्ये सध्या 73% पाणीसाठा जमा आहे।
नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावरून 1.5 वर्षामध्ये 1 कोटी वाहनांनी प्रवास केला। या महामार्गानं 17 जुलैला 1,14,00,000 वाहनांचा टप्पा पार झालाय। यातून आतापर्यंत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या तिजोरीत 826 कोटी रुपये जमा झालेत। मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत अत्यंत महत्त्वाचा असलेला शिव उड्डाणपूल गुरुवार 1 ऑगस्टपासून वाहतुकीसाठी पूर्णतः बंद होणार आहे। हा उड्डाणपूल पाडण्यात येणार आहे। वांद्रे कुर्ला संकुल, कुर्ला LBS मार्ग, धारावी आणि शिव यांना जोडणारा हा उड्डाणपूल बंद होणार असल्यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या आणखी बिकट होण्याची शक्यता आहे। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी पश्चिम रेल्वेच्या वतीनं बोरिवलीतून रेल्वे गाडी सोडली जाणार आहे। मात्र रेल्वे गाड्यांचं बुकिंग पहिल्या 5 मिनिटात फुल झालंय, त्यामुळे यंदा देखील चाकरमान्यांचे हाल होणार आहेत। अर्थसंकल्पामध्ये सोनं आणि चांदीवरील आयात शुल्कामध्ये घट करण्यात आली, त्यामुळे आधी 15% असलेलं शुल्क आता 6% झालंय। त्यामुळे ज्वेलर्सना सुद्धा याचा लाभ झालाय। मात्र असं असताना सरकारकडून सोनं आणि चांदीवरती GST मध्ये वाढ केली जाईल अशी चर्चा आहे। रत्नागिरीच्या आंजर्ले खाडीवरील पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे। महाड सावित्री नदीवरील पूल कोसळल्यानंतर कोकणातील सर्वच खाड्यांवरील पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं होतं आणि ऑडिटनंतर पुलाची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। गोंदिया जिल्ह्यातील आमगाव सालेकसा या राज्य महामार्गाची दुरवस्था झाली आहे। महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या 3 राज्यांना जोडणाऱ्या मार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय, त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। याकडे स्थानिक आमदारांनी लक्ष द्यावं अशी मागणी नागरिक करत आहेत। मुक्ताईनगरच्या सीमेवर असलेलं कोचूर सावखेडा लोहारा या रस्त्याची दुरवस्था झाली आहे। रस्त्याचं काम अर्धवट ठेवल्यामुळे रस्त्यावरती चिखल झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांना प्रवास करताना त्रास सहन करावा लागतोय। रस्त्यावरती खडी टाकून तात्पुरता रस्ता वाहतुकीसाठी खुला करून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। सोलापुरातील सिव्हिल रुग्णालय परिसर रुग्णांना इथे चांगलं वातावरण मिळावं यासाठी कर्मचाऱ्यांनी मिळून चकाचक केलाय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। यानंतर एक सविस्तर बातमी पाहणार आहोत। अजित पवारांच्या आमदारांची शरद पवारांसोबतची जवळीक वाढतीये का असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित झाला। याचं कारण ठरतंय ते म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपेंची शरद पवारांच्या सोबत मंचावरची उपस्थिती। त्यामुळे आता बाबाजानी दुराणींनंतर अजित पवारांसोबतचे इतरही आमदार शरद पवारांसोबत जाणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। वेगवेगळं काही नाही, सर्व आघाड्यांच्या वतीनं साहेबांचा सत्कार। शरद पवार साहेबांचा, शरद पवार साहेब आगे बढो। शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्याच्या अवघ्या काही तासातच अजित पवारांचा आणखी एक आमदार पवारांच्या मंचावर दिसला। सातारा जिल्हा मित्रमंडळाच्या वतीनं पवारांच्या उपस्थितीत गोल्डन जुलै कार्यक्रमाचं आयोजन झालं होतं। हडपसरमध्ये आयोजित याच कार्यक्रमात आमदार चेतन तुपेंना निमंत्रण देण्यात आलं होतं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर आणि लोकसभेतील झटक्यानंतर पहिल्यांदाच चेतन तुपे शरद पवारांसोबत दिसल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान शरद पवारांसोबत कोणतीच राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा चेतन तुपे यांनी केलाय। कार्यक्रम हा राजकीय कार्यक्रम नव्हता, हा सातारा मित्रमंडळाचा त्यांचा 50 वर्ष सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम होता। त्याचे ज्या पुरस्कार्थी आहेत आणि त्याचे जे निमंत्रक आहेत ते यशवंत अण्णा साळुंखे हे माझ्या मतदारसंघात राहतात आणि त्यांचे आणि माझे घरोब्याचे वैयक्तिक संबंध आहेत। त्यांनी मला कार्यक्रमाला निमंत्रित केलं होतं, त्यामुळं एखाद्या जिल्ह्याच्या मित्रमंडळाचा कार्यक्रम होते तर लोकप्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणं माझं कर्तव्य। एकीकडे चेतन तुपे पवारांसोबत मंचावर दिसत असतानाच तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिंडोरीचे आमदार आणि गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं चर्चेत राहणाऱ्या नरहरी झिरवळांनी पक्षाच्या बैठकीला दांडी मारली। त्यामुळे आता झिरवळही घरवापसीची तयारी करतायत का अशी चर्चा सुरू झाली आहे। पण अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या सुनील तटकरेंनी मात्र चेतन तुपे आणि झिरवळांच्या प्रश्नावर उत्तर देत राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असल्याचा दावा केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ आहे। निवडणुकीच्या वेळेला एखाद दुसऱ्या ठिकाणी इकडे तिकडे होतं, काही कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम असतात। कोणाच्या व्यासपीठावरती कोण गेलं म्हणजे काही विचार बदलले असं नाही।
आजच्या सभेला झिरवाळ साहेब का अपेक्षित नव्हते, त्यामुळे आता सर्वच त्यांच्या मतदारसंघात आता लगेच देवा आले म्हणून त्या इथे नाही उपस्थित नाहीत, याचा अर्थ तसं नाही. मिनिटं 50 बातम्या. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्र प्रकरणी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या 3 सदस्यीय खंडपीठाकडे ही सुनावणी होईल. मावळ तालुक्यात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसली आहे. लोकसभेनं मावळ विधानसभेवरती तर लोकसभेनंतर मावळ विधानसभेवरती भाजप दावा करू लागले, तर नवा चेहरा मतदारांसमोर घेऊन येण्याची भाजपची तयारी आहे. सांगलीच्या जत तालुक्यात भाजपच्या वतीनं सरकारच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जनकल्याण संवाद यात्रा सुरू करण्यात आली. जवळपास 60 ते 70 गावांमध्ये या यात्रेच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे. मुंबईच्या वरळीमध्ये पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली. BMW कार चालकानं बाईक चालकाला धडक दिली. या धडकेत बाईक चालकाचा मृत्यू झालाय. या घटनेनंतर फरार कार चालकाला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे. नवी मुंबईत दरोडेखोरांनी दहशत माजवली आहे. खारघरमध्ये रात्री 11च्या सुमारास हवेत गोळीबार करत धारदार शस्त्राचा धाक दाखवून ज्वेलर्सचं दुकान लुटण्यात आलं. भर बाजारात ही घटना घडल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्यांचा शोध सुरू आहे.